सो इथून आपण असं 50ची लाईन ड्रॉ केली आहे. सेम इथून पॅरल लाईन नेली आहे 28च्या डिस्टन्सपर्यंत आणि तिथून 50ला मार्क केला आहे. सो हा बॉक्स क्रिएट झाला आहे. इथून आपल्याला हाईटवर म्हणजे ह्या सेंटरपर्यंत 65 आहे, तर इथून आपल्याला 65 घ्यावं लागेल आणि हाफ सर्कल ड्रॉ करावा लागेल. हा आपण इन 28 घेतला आहे. टॉप व्ह्यूमध्ये जसं दाखवलं आहे सेम आता वरतं पण आपण 28 घेतला आहे आणि आपला रेडियस 25, सो डायमीटर 25 आहे, सो 50 आहे. सो आपण इथून 50 घेतला आहे, तेच वरतं पॅरल घेऊन म्हणजे 28 इन घेऊन इथे 50 घेतला आहे. तेच आपण टॉप व्ह्यूमध्ये 28 घेऊन 50 घेतला आहे आणि इथून असा रोम्बस ड्रॉ केला आहे. हा आपला रोम्बस रेडी आहे. आता ऑप्टिक्स अँगलनी आपल्याला हा पॉईंट्स जॉईन करायचे. सो याचे जे हाफ पॉईंट्स आहे तिथे ड्रॉ करायचे. हा आपण रोम्बस काढला आहे 5 सेंटीमीटरचा आणि हाफ 25ला सेंटर्स देऊन हे अपोजिट अँगल्सनी अटॅच केले. जी प्रोसेस इथे केली सेम तीच इथे प्रोसेस केली आहे आणि हा सेंटर घेऊन इथे हा आर्क क्रिएट केला आहे आणि हा सेंटर घेऊन हा आर्क क्रिएट केला. आता जी एक्स्ट्रा लाईन्स आहे ते आपण इरेज करून घेऊया आणि याला डार्क करून घेऊ. हा छोटा सर्कल काढण्यासाठी सुद्धा सेम प्रोसेस करायची आहे. रोम्बस काढायचं आहे आणि इथे आपल्याला डायमीटर 20 दिला आहे. सो 10 आपला रेडियस आहे, तर 20 हे सेंटरमधून अबोव 10, खाली 10 आणि साईडनं असं करून रोम्बस ड्रॉ करायचं आहे. तर ते इथून करूया. आता हे आपलं ड्रॉ झालं आहे. आता हे डेप्थ आहे 34. सो इथून आपल्याला टँजंट ड्रॉ करायचं आहे 34 सेंटीमीटरचं आणि नंतर हे जे आहे इथून 34 घेऊन एक सेंटर पॉईंट घ्यायचा आणि सेम आर्कचं लेंथ घेऊन इथून आर्क मारायचं आहे. आता हे जे टँजंट दिलं आहे ते आपल्याला ड्रॉ करायचं इथून आणि ह्या डेप्थमधून आपल्याला 10 सेंटीमीटर जे आहे 10 mm तिथून मार्क करायचं आणि अंदर इनमध्ये घ्यायचं आहे आणि ड्रॉ करायचं आहे. आता हे 34 आहे आणि इथून आपण 10 मायनस केलं तर हे आपल्याकडे 24 राहत आहे. सो इथून अंदरून 24चं डिस्टन्स घेऊन पुन्हा हा सेम आर्क ड्रॉ करायचा आहे. आता ही लाईन आपल्याला खाली ड्रॉ करायची तर हे किती ड्रॉ करायची आहे तर इथपर्यंत झालं आहे. आपल्याला ही लाईन 30 सेंटीमीटर ड्रॉ करायची आहे.
65 मायनस इक्वल्स टू 30. सो ही लेंथ 30, इथून 30 आणायची आहे. हा आपला आयसोमेट्रिक व्ह्यू झाला आहे रेडी. हे आपण सेंटर लाईन्स वगैरे ड्रॉ केले आहे आणि डायमेन्शन्स दिले आहे. थँक्यू.